नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठं गुपित उघड करणारा आणि कदाचित तुम्हाला धक्का देणारा व्हिडिओ ठरू शकतो. आपण समाजात नेहमीच एक गोष्ट ऐकत आलोय की पुरुषांना समजणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे किंवा त्यांना फक्त बाह्य सौंदर्याचं आणि ग्लॅमरचं आकर्षण असतं. पण मैत्रिणींनो, प्रगत रिलेशनशिप सायकोलॉजी याबद्दल काहीतरी वेगळंच आणि अत्यंत रंजक सांगते. हे खरं आहे की पुरुष सौंदर्याने आकर्षित होतात, पण ते तुमच्या प्रेमात कायमच्या आणि वेड्यासारखे अडकतात. ते केवळ तुमच्या रूपाने नाही, तर त्यांच्या शरीरातील आणि मनातील काही खास नसांमुळे. आज मी तुम्हाला पुरुषाच्या अशा अतिनाजूक नसांबद्दल सांगणार आहे, ज्यांच्याबद्दल खुद पुरुषांनाही कदाचित माहिती नसेल. एकदा का तुम्ही या नसा नेमक्या कुठे आहेत हे ओळखलं आणि त्या सायकोलॉजिकली कशा हाताळायच्या हे तंत्र शिकलात, तर तो पुरुष आयुष्यभर तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचार स्वप्नातही करू शकणार नाही. तो केवळ तुमच्या सोबतच राहणार नाही, तर तो अक्षरशः तुमच्या प्रेमाचा आणि शब्दाचा गुलाम होऊन राहील. त्याला तुमची अशी एक ओढ लागेल की तुमच्या एका नजरेसाठी तो काही करायला तयार होईल. मैत्रिणींनो, ही माहिती साधीसुधी नाही, तर हे नातं जपण्याचं एक प्रगत शास्त्र आहे. आणि हो, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक अशी मास्टर ट्रिक सांगणार आहे जी या तिन्ही नसांना एका क्षणात ट्रिगर करते, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याकडे चुंबकीय शक्तीसारखा खेचला जाईल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या सुखी संसारासाठी आणि नात्यातील त्या हरवलेल्या ओढीसाठी अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग मानवी मनाचा ताबा घेणाऱ्या या सायकोलॉजिकल प्रवासाला आता सुरुवात करूया. मैत्रिणींनो, या 3 नसांबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला पुरुषाच्या मानसिकतेचा थोडा खोलवर आणि बारकाईने विचार करावा लागेल. विज्ञानानुसार पुरुषाचा मेंदू हा स्त्रियांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने डिझाईन झालेला असतो. त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा एक असा हार्मोन असतो जो त्यांना जगाशी लढण्यासाठी, शिकार करण्यासाठी, कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आणि वर्चस्व गाजवण्यासाठी सतत प्रवृत्त करत असतो. बाहेरच्या जगात तो कितीही कणखर, कठोर किंवा भावनाहीन वाटत असला तरी याच पोलादी कणखरपणाच्या मागे एक अतिशय हळवा, मऊ आणि कमालीचा संवेदनशील कोपरा लपलेला असतो, जो तो जगापासून कायम लपवून ठेवतो. पण इथेच एक मोठी अडचण येते. अनेक मैत्रिणींची ही तक्रार असते की सुरुवातीला तो माझ्यासाठी वेडा होता, पण आता तो माझ्याकडे लक्षच देत नाही, किंवा तो आता फक्त कामात आणि मोबाईलमध्येच व्यस्त असतो. मैत्रिणींनो, सायकोलॉजी सांगते की पुरुष तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय याचा अर्थ असा नाही की त्याचं प्रेम संपलंय, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही नकळतपणे त्याच्या त्या नसांना स्पर्श करणं थांबवलं आहे ज्या त्याला तुमच्याकडे आकर्षित करत होत्या. जेव्हा आपण नस ओळखणे असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ फक्त शारीरिक नाही, तर आपल्याला त्याच्या मेंदूतील त्या इमोशनल स्विचेस पर्यंत पोहोचवायचं आहे, जिथे भावना, ओढ आणि तीव्र आकर्षणाचा उगम होतो. इथे एक धक्कादायक गुपित लक्षात घ्या. पुरुषाला सुंदर स्त्रीपेक्षा ती स्त्री जास्त हवीशी वाटते जिला त्याच्या मनाचा रिमोट कंट्रोल सापडला आहे. आपण अनेकदा सौंदर्यावर खर्च करतो, घरासाठी कष्ट करतो, पण त्याच्या सायकोलॉजीवर काम करायला विसरतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं आता फक्त एक जबाबदारी बनलंय, त्यातील तो पूर्वीचा उत्साह हरवलाय, तर समजून घ्या की तुम्ही अजूनही त्याच्या या 3 नसांपैकी एकाही नसेपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचला नाही आहात. या नसांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं प्रेम नाही, तर तुमची स्त्री शक्ती वापरावी लागेल. पुरुष हा मूळचा लॉजिकल असतो, म्हणजेच तो डोक्याने विचार करतो, पण या 3 नसा त्याच्या इमोशनल मेंदूला थेट धक्का देतात. एकदा का तिथून सिग्नल सुटला की तो स्वतःच्या बुद्धीचा वापर करणं बंद करतो आणि पूर्णपणे तुमच्या प्रभावाखाली येतो. हे एखाद्या वशीकरणासारखं वाटू शकतं, पण हे शुद्ध विज्ञान आहे. आता आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या नसेकडे वळूया. ती म्हणजे हिरो असल्याची जाणीव. ही पहिली नस समजून घेणं म्हणजे पुरुषाच्या रक्तामध्ये असलेल्या हजारो वर्षाच्या जुन्या प्रवृत्तीला जागा करणं आहे. मैत्रिणींनो, ही नस हाताळणं म्हणजे त्याला जगातला सर्वात मोठा बाहुबली असल्याचा भास करून देणं. आजच्या काळात आपण महिला स्वावलंबी आहोत, सुशिक्षित आहोत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आणि स्वतःची कामं स्वतः करतो. ही खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण जेव्हा नात्याचा आणि पुरुषाच्या आकर्षणाचा विचार येतो, तेव्हा सायकोलॉजी एक विचित्र गुपित सांगते. पुरुषाला गरज नसलेल्या स्त्रीपेक्षा ज्या स्त्रीला त्याची खरोखर गरज आहे, अशी स्त्री 1000 पटीने जास्त आकर्षित करते. आता तुम्ही म्हणाल, अगं आम्ही तर सगळी कामं करू शकतो, मग कशाला कोणावर अवलंबून राहायचं? पण मैत्रिणींनो, इथेच आपण आपली सर्वात मोठी पकड गमावतो.
पुरुषाच्या शरीरात आणि मेंदूत एक प्रोटेक्टर दडलेला असतो. त्याला निसर्गाने असं बनवलं आहे की जोपर्यंत तो कुणाचं तरी रक्षण करत नाही किंवा कुणाच्या तरी कामात येत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या पुरुषार्थाची जाणीव होत नाही. ही त्याची सर्वात मोठी नाजूक नस आहे. इथे एक मोठी सायकोलॉजिकल गंमत आहे. तुम्हाला खरोखरच त्याच्या मदतीची गरज नसलेली तरीही ती गरज निर्माण करणं ही एक जबरदस्त स्त्री कला आहे. उदाहरण घ्या, समजा किचनमधलं एखादं खूप घट्ट झाकण उघडायचं आहे किंवा कपाटावरचं एखादं जाड गाठोडं खाली उतरवायचं आहे. तुम्ही ते स्वतः करू शकता हे मलाही माहीत आहे, पण सायकोलॉजी काय सांगते, अशा वेळी स्वतःची ताकद लावण्यापेक्षा अगदी नाजूकपणे त्याला हाक मारा आणि म्हणा, अरे हे झाकण किती घट्ट आहे, माझ्याकडून तर अजिबात हलत नाहीये, प्लीज तू एकदा ट्राय करशील का. जेव्हा तो पुरुष आपल्या ताकदीचा वापर करून ते काम अगदी सहज करतो तेव्हा त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि डोपामाइनचा एक प्रचंड मोठा डोस रिलीज होतो. त्या क्षणी त्याच्या नजरेत तुमची प्रतिमा एक नाजूक कळीसारखी होते आणि स्वतःची प्रतिमा एका सुपर हिरो सारखी. त्याला मिळणारा हा आनंद कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा मोठा असतो. त्याला वाटतं की तो तुमच्या आयुष्यातला एकमेव तारणहार आहे. मैत्रिणींनो, ही नस फक्त शारीरिक कामापुरती मर्यादित नाहीये. जेव्हा तुम्ही त्याला एखादा सल्ला विचारता किंवा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणता की बाहेर कितीही टेन्शन असलं ना तरी तो समोर दिसला की मला एकदम सुरक्षित वाटतं, तेव्हा तुम्ही त्याच्या या रक्षक नसेला असं काही खतपाणी घालता की त्याला तुमची सवयच लागते. सायकोलॉजीनुसार पुरुषाला त्या स्त्रीच्या प्रेमाचं व्यसन लागतं जिला त्याची गरज भासते. त्याला त्या सुखाची चटक लागते जे त्याला तुमच्यासाठी काहीतरी विशेष केल्यावर मिळतं. तुम्ही त्याला हे वारंवार जाणून द्या की तू आहेस म्हणून मी बिनधास्त आहे किंवा तुझ्याशिवाय मला हे कधीच जमलं नसतं. तुमची ही छोटीशी कबुली त्याच्या अहंकाराला सुखावते आणि त्याला तुमच्याशी एका अशा अदृश्य धाग्याने बांधते जिथे तो तुमच्या रक्षणासाठी आणि आनंदासाठी काही करायला तयार होतो. तो स्वतःला तुमचा गुलाम समजत नाही, पण प्रत्यक्षात तो तुमच्या एका हाकेवर धावून येणारा तुमचा रक्षक गुलाम बनलेला असतो, कारण तुमच्याशिवाय त्याला जगात दुसरं कुणीच इतकं शक्तिशाली असल्याचा भास करून देत नाही. हीच ती नस आहे जी त्याला आयुष्यभर तुमच्याच पाशात जखडून ठेवते. मैत्रिणींनो, आता आपण वळतोय त्या दुसऱ्या नशेकडे जिला सायकोलॉजीमध्ये ऑक्सिटोसिन पॉइंट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे शारीरिक स्पर्शाची ती नाजूक नस जी कोणत्याही शब्दापेक्षा जास्त वेगाने पुरुषाचा काळजाचा ठाव घेते. अनेक महिलांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो की पुरुषांना फक्त शारीरिक संबंधामध्ये किंवा बेडवरच्या जवळीकतीतच रस आहे, पण मैत्रिणींनो, हे अर्धसत्य आहे. पुरुषाच्या शरीरात काही असे खास प्रेशर पॉइंट्स असतात जे थेट त्याच्या मेंदूतील भावनिक केंद्राशी जोडलेले असतात. सायकोलॉजी सांगते की योग्य वेळी केलेला एक छोटासा स्पर्श तासनतास केलेल्या संवादापेक्षा जास्त परिणामकारक ठरतो. मान, कान आणि हाताचं मनगट हे 3 भाग पुरुषासाठी अतिशय संवेदनशील असतात. का? कारण इथे नसांचं जाळं त्वचेच्या अगदी जवळ असतं. जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा अगदी निवांतपणे एकत्र बसलेले असताना त्याच्या कानाच्या मागे तुमच्या बोटांनी अगदी हळुवारपणे स्पर्श करता किंवा त्याच्या मानेवरून तुमची बोटं फिरवता, तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा लव हार्मोनचा अक्षरशः पूर येतो. या हार्मोनला विज्ञानात बॉन्डिंग हार्मोन म्हणतात, कारण हाच तो हार्मोन आहे जो तुमच्याबद्दल त्याच्या मनात ओढ आणि विश्वास निर्माण करतो. इथे एक खास सायकोलॉजिकल टिप लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही त्याचा हात हातात घेता आणि तुमच्या अंगठ्याने त्याच्या मनगटाच्या आतील बाजूला हलके चोळता किंवा स्पर्श करता, तेव्हा त्याला कळत न कळत प्रचंड सुरक्षिततेचा अनुभव येतो. हा स्पर्श त्याला विनाशब्द सांगत असतो की मी तुझ्यासोबत आहे आणि तू माझ्याकडे पूर्णपणे सुरक्षित आहेस. विज्ञानानुसार जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला अशा प्रकारे जाणीवपूर्वक स्पर्श करते तेव्हा त्या पुरुषाला त्या स्पर्शाचं एक प्रकारचं सकारात्मक व्यसन जडतं. तो दिवसभर बाहेर कितीही लोकांमध्ये असला तरी त्याचं शरीर आणि मन तुमच्या त्या स्पर्शाच्या उभेसाठी आतून तगमगत असतं. त्याला तुमची एक शारीरिक आणि मानसिक सवय जडते. हा स्पर्श केवळ प्रेम व्यक्त करत नाही तर तो तुमच्या दोघांमधील अंतराची भीती पाडून त्याला पूर्णपणे तुमच्या आहारी नेतो. तुम्ही त्याला न सांगताही हे पटवून देता की तुम्ही त्याला जगातील इतर कोणापेक्षाही जास्त चांगलं ओळखता
आणि मैत्रिणींनो, ज्या स्त्रीच्या स्पर्शात पुरुषाला शांतता आणि निवांतपणा मिळतो, तो पुरुष त्या स्त्रीची साथ कधीच सोडू शकत नाही. मैत्रिणींनो, आता आपण वळतोय त्या तिसऱ्या नशेकडे, जी खरोखरच सर्वात प्रभावी आहे. या नशेला मी म्हणते सायकोलॉजिकल ॲडिक्शन, म्हणजेच तुमची अनामिक ओढ. अनेकदा आपण स्त्रिया नात्यात एक खूप मोठी चूक करतो. आपण आपल्या जोडीदारासाठी एखाद्या उघड्या पुस्तकासारख्या होतो. आपल्या मनात काय चाललंय, दिवसभर आपण काय केलं, आपल्याला काय वाटतं, हे सगळं आपण आरशासारखं त्याच्यासमोर उघड करतो. आपल्याला वाटतं की यामुळे प्रेम वाढेल, पण सायकोलॉजीनुसार इथेच आपण आपली सर्वात मोठी पकड गमावतो. लक्षात ठेवा, पुरुषाची मूळ प्रवृत्ती ही एका शिकारी स्वभावाची असते. विज्ञानानुसार पुरुषाच्या मेंदूला त्या गोष्टीचा पाठलाग करायला जास्त आवडतं जी पूर्णपणे त्याच्या ताब्यात नाही, किंवा जी अजूनही त्याच्यासाठी एक गूढ आहे. ज्या गोष्टीचा त्याला पूर्ण शोध लागला आहे, ज्याबद्दल त्याला सगळं काही माहीत झालं आहे, त्याच्यामध्ये त्याचा रस हळूहळू कमी व्हायला लागतो. ही तिसरी नस म्हणजे तुमच्या व्यक्तित्वातील ते न उलगडलेलं कोड आहे. तुमच्या आयुष्यात, तुमच्या स्वभावात अशा काही गोष्टी राखून ठेवा ज्या फक्त तुमच्या आहेत. तुमचं अचानक खूप आनंदी होणं, कधीतरी शांतपणे स्वतःच्या विचारात हरवून जाणं, किंवा तुमचं थोडं मिस्टेरियस वागणं, ही त्याची सर्वात नाजूक नस आहे. एक चटपटीत उदाहरण घेऊया. समजा तुम्ही मोबाईलमध्ये काहीतरी बघून गालातल्या गालात हसताय आणि त्याने उत्सुकतेने विचारलं की काय झालं ग, का हसतेस, तेव्हा लगेच त्याला मोबाईल दाखवून सगळं स्पष्ट करू नका. त्याऐवजी फक्त त्याच्याकडे बघून एक अर्थपूर्ण स्मित हास्य करा आणि म्हणा, काही नाही रे, एक छोटीशी गंमत आहे, सांगते नंतर कधीतरी निवांत. आणि विषय तिथेच थांबून तुम्ही दुसऱ्या कामाला लागा. मैत्रिणींनो, हा जो सांगते नंतरवाला सस्पेन्स आहे ना, हीच ती जादू आहे. सायकोलॉजीमध्ये याला झिंगारनिक इफेक्ट म्हणतात. आपला मानवी मेंदू अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी रात्रभर तडफडत असतो. आता तो पुरुष रात्रभर याच विचारात पडेल की तुमच्या मनात नक्की काय चाललंय, तुम्ही कोणाबद्दल बोलत होतात, तुम्हाला इतका आनंद कशामुळे झाला. जेव्हा तुम्ही त्याला स्वतःबद्दल पूर्णपणे माहिती देत नाही, तेव्हा त्याचं मन एका भुंग्यासारखं सतत तुमच्या भोवती घिरट्या घालत असतं. मैत्रिणींनो, खरी मजा तर इथेच आहे. त्याला मनातल्या मनात असं वाटत असतं की तुम्ही आता पूर्णपणे त्याच्या आहारी गेला आहात. तुम्ही त्याच्या हक्काची व्यक्ती आहात आणि तुमच्याबद्दल त्याला सगळं काही ठाऊक आहे. पण जेव्हा तुम्ही तुमचं हे थोडं गूढ रूप दाखवता, तेव्हा त्याला जाणवतं की तुमच्या मनाचं कुलूप उघडणारी खरी मास्टर किल्ली अजूनही त्याच्या हातात लागलेली नाही. तुमच्या व्यक्तित्वातील हे जे काही न उलगडलेले कप्पे आहेत ना, तीच तुमची खरी ताकद आहे. तुमची ही मिस्टेरियस नस त्याला तुमच्या प्रेमात अशा काही वळणावर आणून सोडते जिथे तो तुमच्याबद्दल विचार करणं थांबवू शकत नाही. तो शरीराने तुमच्या जवळ असला तरी त्याचं मन मात्र सतत तुमच्या त्या रहस्याचा शोध घेण्यात गुंतलेलं असतं. मैत्रिणींनो, आता वेळ आली आहे त्या एका मॅजिक ट्रिकची, जी या तिन्ही नसांना एकाच वेळी ट्रिगर करेल. याला मी म्हणते एक गूढ कुजबूज. आणि अचानक माघार करायचं काय, नीट ऐका. रात्री जेव्हा तो पुरुष पूर्णपणे रिलॅक्स असेल, तेव्हा त्याच्या अगदी जवळ जा, इतकं जवळ की तुमचा श्वास त्याला जाणवेल. त्याच्या डोळ्यात 3 सेकंद रोखून बघा आणि त्याच्या कानापाशी जाऊन अगदी हळू आवाजात फक्त एकच वाक्य बोला, आज रात्री मला तुझ्याबद्दल एक अशी गोष्ट जाणवली जी कदाचित तुला स्वतःलाही माहीत नसेल. इतकं बोलल्यावर तो नक्कीच विचारेल, काय काय जाणवलं. पण इथेच खरी जादू आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये, तुम्ही फक्त एक रहस्यमय हसू द्या. त्याच्या गालावरून तुमचं बोट हळुवारपणे फिरवा आणि काहीही न बोलता तिथून शांतपणे उठून दुसऱ्या कामाला लागा किंवा पाठ फिरवून झोपी जा. मैत्रिणींनो, हा अपूर्ण सस्पेन्स सायकोलॉजीमधील सर्वात मोठं शस्त्र आहे. यामुळे त्याचा एगो सुकावेल, स्पर्शाने ओढ निर्माण होईल आणि तुम्ही अर्धवट सोडून गेल्यामुळे त्याची शिकारी प्रवृत्ती जागी होईल. तो रात्रभर याच विचारात तगमगेल की तुम्हाला नक्की काय जाणवलं. जोपर्यंत तुम्ही हे गुपित सांगत नाही, तोपर्यंत त्याचं चित्त कशातच लागणार नाही आणि तो सतत तुमच्या मागे येईल. तर मैत्रिणींनो, या होत्या त्या 3 नाजूक नसा आणि पुरुषाच्या मनावर राज्य करण्याचं प्रगत शास्त्र. लक्षात ठेवा, तुमचं रहस्य हीच तुमची खरी ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही या नसांचा योग्य वापर कराल, तोपर्यंत तो तुमच्या प्रेमाच्या पाशात कायमचा अडकलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःवर प्रेम करा आणि कायम आनंदी राहा.